हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत मटर पनीर पुलाव. तर त्यासाठी एका कुकरमध्ये तूप गरम करून घेतलेले आहे मी 2-3 चमचे. त्यामध्ये मी खडे मसाले ॲड करणार आहे. तुमच्या घरी जे अवेलेबल असतात मसाले ते तुम्ही 2-3 टाकून द्या प्रत्येकी. आणि ते चांगले शॅलो फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि एक मिरची. तो मिरची तुम्ही अजून 2-3 ॲड करू शकता. माझी लहान मुलं खातात त्यामुळे मी एकच घातलेली आहे. तर चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये मी काजूही ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा स्किपही करू शकता. तर तेही अगदी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर मग आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे मी. ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्या. कुकर मीडियम फ्लेमवरती ठेवा. त्यानंतर मी उभा चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. तोही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा एक मोठा चमचा गोडा मसाला आहे तो ॲड केलेला आहे मी. तुम्ही गोडा मसाला नक्की ॲड करा, स्किप करू नका, कारण त्यामुळे चांगली टेस्ट येईल. आणि ते थोडं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पनीर आणि मटारदाणे ॲड केलेले आहेत. आता सीझन आहे मटारदाण्यांचा तर तो इझिली अवेलेबल होऊ शकतात. तर तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी एक मोठी वाटी तांदूळ फक्त धुवून घेतलेले आहेत, भिजत घातलेले नाही आहेत, फक्त धुवून घेतलेले आहेत, ते ॲड केलेले आहेत. तेही आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, तांदूळ तुटणार नाही याची काळजी घ्या. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी गरम केलेलं पाणी ॲड करते. पाणी ॲड करून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मी मिक्स करून घेते. तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुम्हाला लागेल तसं मीठ तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर 2 शिट्ट्यांमध्ये भात अगदी व्यवस्थित शिजतो. तर त्यानंतर मी वरून कोथिंबीर पेरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता भात किती अगदी मोकळा झालेला आहे. तर आपण भात सर्व करूया. हा पुलाव करायला जितका सोपा आहे पण चवीला अगदीच तेवढा स्वादिष्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर या पुलावसोबत मी कांदा आणि काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे आणि टेस्टला अगदी मस्तच झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करा.